यहाँ पर जैसा कि संजय बनसोड़े साहब की जो सरकार मौलाना अबू कलाम आज़ाद के लिए जो बजट लाए हैं, आज हम संजय बनसोड़े साहब से एक सवाल ये करते हैं कि उस बजट का आप आवाम के लिए, जनता के लिए क्या काम करेंगे आज? काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय जे की माझ्या अल्पसंख्याक समाजाला हिताचा होता, तो निर्णय या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी जे मागासवर्गीय समाजाकरता या महाराष्ट्रामध्ये बार्टी आहे, ओबीसी समाजाकरता महाज्योती आहे, ओपन समाजाकरता सारथी आहे, मातंग समाजाकरता आरटी स्थापन केली, त्याच पद्धतीनं माझ्या मुस्लिम बांधवाकरता त्यांचे मुलं शिक्षणामध्ये पुढे गेले पाहिजे, त्यांची आर्थिक उन्नती मजबूत झाली पाहिजे, ह्या हेतूनं मार्टीची स्थापना केली। त्याबद्दल मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री, 2 कर्तबगार उपमुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो आणि अल्पसंख्याक मंत्र्याचे सुद्धा आभार व्यक्त करतो। आणि जाणीवपूर्वक आज माझा जो सत्कार केला त्याचं कारण एवढं होतं की ज्यावेळेस हे मार्टीची फाईल ज्यावेळेस मंत्रालयामध्ये फिरत होती, त्यावेळेस माननीय अजितदादा पवार साहेबांनी मला सूचना केल्या की या मार्टीची फाईलच्या पाठीमागे अब्दुल सत्तार साहेब आणि तू त्या ठिकाणी प्लॅनिंग असेल, फायनान्स असेल, विधी व न्याय असेल, या सगळ्या डिपार्टमेंटकडे जाऊन त्या ठिकाणी क्लिअर केली पाहिजे आणि ती क्लिअर झाली आणि आज त्याचा तो JR सुद्धा त्या ठिकाणी निघाला। आणि म्हणून आता इथून पुढे माझ्या मुस्लिम समाजातल्या विद्यार्थ्यांना करता या मार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे। आज मौलाना आझाद विकास महामंडळ स्थापन आहे, पण त्याला बजेट त्या ठिकाणी नव्हतं। माननीय अजित पवार साहेबांनी आणि 2 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याला बजेट 500 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्या 500 कोटीमधून माझ्या अल्पसंख्याक बांधवाला त्या ठिकाणी कर्ज मिळेल आणि त्यांची आर्थिक उन्नती त्या ठिकाणी होईल। आज खास करून माझ्या अल्पसंख्याक समाजातल्या बांधवांनी माझा या ठिकाणी सत्कार केला, त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि उदगीर मतदारसंघामध्ये जे काही मला अल्पसंख्याक बांधवाकरता जे काही करता आलं ते केल्याचं समाधानसुद्धा त्या ठिकाणी मला आहे। आणखीन काही सूचना राहिल्या असतील त्याही सूचनेचं पालन करून भविष्यामध्ये त्यासुद्धा योजना लागू करायचं काम मी त्या ठिकाणी करेन।